तर मंडळी आता शेवटच्या बिया राहिल्या आहेत हे बघा, आणि हे बघा भाजलेले आहे एवढ्या. मंडळी हे बघा, आता भाजलेले बिया मी फोडल्यात, अशा प्रकारे निघतात ते बघा, आणि ह्या फोडायच्यात अजून. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मंडळी, व्हिडिओ टायटल पाहिला असेल तर आज मला पाहायला मिळणार आहे कोकणातील पारंपरिक पद्धतीने काजू बिया कशा प्रकारे भाजले जातात ते मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, आता मे महिना एंडिंग चालू आहे आणि आता राहिले गेलेल्या काजूच्या बिया आहेत ना, ते सर्व म्हणजे ते आता भाजण्याची प्रक्रिया तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे ज्या अगोदरच्या काजूच्या बिया झाल्या ना काढून, त्या सर्व विक्री करून झाल्या आणि आता ज्या राहिल्यात ना बिया त्या आता भाजून आम्ही खाणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला प्रथम दाखवतो. हे बघा, इकडे आता ही चूल केली तयार, 3 दगड लावलेले आहेत. इकडे हा पत्रा आहे, इकडे काजूच्या बिया, चूल पेटवण्यासाठी कागद, माचीस आणि सेल्फी स्टिक. चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, आता व्हिडिओ कुठेतरी एका ठिकाणी स्टेबल करून ठेवतो आणि मग भाजण्याची प्रक्रिया मला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे दिसेल. चला. तर मंडळी, इकडे बघताय आता खाली चूल पेटले आणि आता बिया वरती ठेवल्यात ना पत्र्यावरती, त्यांना आता तेल सुटायला सुरुवात झाली. म्हणजे त्या बिया गरम झाल्या त्या बघा, त्यांना तेल सुटलं आहे. तर खालतून आग वरतीला आली ना का मग ते पेट घेतील आणि मग भाजून होतील. हळूहळू पेट घेतील या बिया, आणि त्यावरती त्यांना बियाणावरती तेल सुटतं ना, त्याला लगेच पेट धरतं, आग लगेच येते त्यांना. व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघा आता.
तर मंडळी इकडे बघताय, हे बघा बिया भाजून झालेल्या आहेत बघा, अशा काळ्या काळ्या होत्या एकदम. आणि आता नवीन टाकल्यात बिया भाजायला. आता ह्या पटकन येत नाही, ह्या गमेलामध्ये भरतो बिया आणि पिशवी घेतल्या हातामध्ये, कारण ह्या थोडं थोडं ओले आहेत, चीक आले त्यांना बाहेर भरलेलं चीक लागतं हाताला. आणि जेव्हा आग होते ना तेव्हा देखील चीक उडतो, त्यामुळे हातात काठी घेतली मोठी बिया हलवण्यासाठी. आता दुसऱ्या बिया तर लगेच होतील, चूल गरमच आहे. तर मंडळी आता दुसऱ्या वेळच्या बिया भाजून झालेल्या आहेत, हे बघा. आणि ह्या पहिल्या वेळच्या, आणि आता परत तिसऱ्यांदा ठेवलेत. आणि आमचा मांगू किरी पकडून आलाय. तर मंडळी आता शेवटच्या बिया राहिल्या आहेत, हे बघा. आणि हे बघा भाजलेले आहे एवढ्या, आपण भाजून होतील पटकन. मंडळी हे बघा शेवटच्या बिया भाजून झालेल्या आहेत. आणि आता थोड्याशा मी तुम्हाला फोडून दाखवतो ह्या व्हिडिओच्या माहितीसाठी, कारण आपण एवढ्या बिया आहेत ना मला दिसतात या गमेलामध्ये, त्या फोडायला भरपूर वेळ लागतो. त्या एकदम पारंपरिक म्हणजे दगडीनेच फोडणार आहे मी, दाखवतो तुम्हाला फोडून. हे बघा 5-6 फोडून दाखवतो. आणि आता काळोख देखील होतो आहे, त्यामुळे फोडायला भरपूर वेळ लागेल. आणि निवांतपणे नंतर फोडू मग घरी बसून. ह्या बिया आहेत ना, तर मंडळी आपण नंतर महिन्याभरात 2 महिन्यामध्ये कधी पण फोडू शकतो गरम करून. तर आता हे सर्व भाजून ठेवलेलं बिया. चला म्हणजे फोडून दाखवतो तुम्हाला बिया या. ही बघा बी अशा प्रकारे फोडून अशी निघते भाजलेली बी. नाही एवढा नको. भाजलेले बिया आहे बघा, लय भारी लागतात, एक नंबर. तर मंडळी व्हिडिओ देखील इथेच थांबवतो. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात कोकणात पारंपरिक पद्धतीने ह्या काजूच्या बिया कशा प्रकारे भाजले दाखवतात, हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कशी होती कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर काय नवीन असेल चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.